स्कॉलरशिपमध्ये विचारले जाणारे मराठी साहित्याविषयी तुम्हाला आज मी माहिती सांगणार आहे। तर साहित्य प्रकार, टोपण नावे व सामान्य ज्ञान। आता पहिल्यांदा आपण बघू काही कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे। एक नंबर आहे कृष्णाजी केशव दामले, कोणत्या नावाने ओळखले जातात? केशवसूत। राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज, बाळकराम। वि वा शिरवाडकर, कुसुमाग्रज। त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बालकवी। शंकर केशव कानेटकर, गिरीश। प्रल्हाद केशव वात्रे, केशव कुमार। आत्माराम रावजी देशपांडे, अनिल। दिनकर गंगाधर केळकर, अज्ञातवासी। काशीनाथ हरी मोडक, माधव नूज। विनायक जनार्दन करंदीकर, विनायक। यशवंत दिनकर पेंढारकर, यशवंत। नारायण सूर्यजीपंत ठोसर, रामदास। मोरोपंत रामचंद्र पराडकर, मोरोपंत। दत्तात्रय कोंडो घाटे, दत्त। नारायण मुरलीधर गुप्ते, बी। चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू। शंकर काशीनाथ गर्गे, दिवाकर। गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी। माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन। नाधो महाधोर रानकवी। माणिक शंकर गोडघाटे, ग्रेस। दगडी मारुती पवार, दया पवार। धोंडो वासुदेव गर्दे, काव्यविहारी। जयवंत दळवी, ठणठणपाळ। आता बघा, यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे नाव कोणते लक्षात ठेवायचे? प्रल्हाद केशव वात्रे, केशव कुमार। वि वा शिरवाडकर, कुसुमाग्रज। त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बालकवी। राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज आणि कृष्णाजी केशव दामले हे महत्त्वाचे तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुमचा 2 मार्क फिक्स। तर आता काही काव्य ग्रंथ व त्यांचे कवी दिले आहेत बघा। भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर महाराजांची। अभंग गाथा संत तुकाराम महाराज। आता TET 2026 मध्ये हा प्रश्न विचारला आला होता, अभंग गाथा कुणी लिहिली? तर संत तुकाराम महाराजांनी, म्हणजे हा महत्त्वाचा IMP पॉइंट आहे। नल दमयंती स्वयंवराख्यान रघुनाथ पंडित। भावार्थ रामायण संत एकनाथ। दासबोध व मनाचे श्लोक समर्थ रामदास। केकावली मोरोपंत। आता केकावली मोरोपंत हे आणि भावार्थ दीपिका, अभंग गाथा आणि भावार्थ रामायण हे तुम्ही लक्षात ठेवा। गीत रामायण ग दि माडगूळकर। यथार्थ दीपिका वामन पंडित, बिजली वसंत बापट, शीळ नाग देशपांडे। ज्वाला आणि फुले बाबा आमटे, स्वेदगंगा वेदा करंदीकर। आता यामध्ये गीत रामायण हे तुम्ही फिक्स 100% लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं। आता काही नाटके आणि त्यांचे नाटककार दिलेत बघा। शारदा कुणी लिहिलंय? गोविंद बल्लाळ देवळ। शक्यतो एवढा अवघड काय विचारत नाही म्हणून सौभद्र बळवंत पांडुरंग किर्लोस्कर एक जस्ट म्हणून तुम्ही वाचून ठेवू शकता। किचकवध, भाऊबंदकी, मानपान, विद्याहरण, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर। प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन कुणी लिहिलंय? राम गणेश गडकरी। हे महत्त्वाचं आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा। साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, प्र.के. आत्रे। टिळक आणि आगरकरांनी, विश्राम बेडेकर। नटसम्राट वि वा शिरवाडकर। आता नटसम्राट हे महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा। आता कवी आणि त्यांची काही पुस्तके दिली आहेत। रामायण वाल्मिकींनी लिहिले बघा। महाभारत व्यासमुनींनी, गीता व्यासमुनींनीच लिहिली आहे। मुद्रा राक्षस हे विशाखादत्त यांनी लिहिले। मृच्छकटिक, शूद्र आणि शाकुंतल, मेघदूत, रघुवंश हा कालिदासांनी लिहिलाय। तर तुम्ही यापैकी रामायण, महाभारत, गीता हे तुम्ही लक्षात ठेवा। अशा प्रकारे आज आपण साहित्य प्रकार, टोपण नावे व सामान्य ज्ञान बघितले। पुढील भागात आपण संधी हा मराठी व्याकरणाचा प्रकार बघूया। थँक्यू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा। थँक्यू।